साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांचे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ झाला। हा समारंभ भावनिक असला तरी त्याला हास्याची झालर लागून गेली। जिल्हा परिषदेच्या कामकाजातील मजेदार किस्स्यांनी संपूर्ण सभागृह हास्यात बुडाले। यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सौ शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी, संजय धनशेट्टी, संजय पारसे, माजी सदस्य अरुण तोडकर यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सचिन जाधव यांनी केले। सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या भाषणात शेळकंदे यांच्या कामकाजाचे कौतुक करताना ग्रामपंचायत विभागाच्या डेप्युटी सीईओचे महत्त्व काय असते हे मला सीईओ झाल्यानंतर समजले। या विभागाला शेळकंदे यांनी एका उंचीवर नेले असून त्यांनी इथे ग्रामस्थांची सेवा केली। आता शेतकऱ्यांसाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली। सत्कार मूर्ती शेळकंदे यांनी सोलापुरात तब्बल 8 वर्ष नोकरी केली, त्याचा आनंद असल्याचे सांगत ग्रामपंचायत विभागात केलेल्या सुधारणेची आणि अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल समाधान मानले। विशेष करून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी जे नवीन उपक्रम जिल्हा परिषदेत राबवले त्यावेळी विश्वास ठेवला त्याबद्दल आभार व्यक्त केले। सौभाग्यवती शेळकंदे यांनी भाषण करताना आपल्या नवऱ्याचं कौतुक पाहून आपण भारावून गेल्याचे सांगितले। यावेळी माजी सदस्य अरुण तोडकर यांनी मजेशीरपणे भाषण करत सभागृहाला मनमुराद हसवले। सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी अमोल जाधव, संतोष कुलकर्णी, संजय धनशेट्टी यांनी भाषण करून शेळकंदे यांच्या कामाचे कौतुक केले।